नमस्कार, मी स्वप्नाली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत कला सांस्कृतिक या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जसं आपल्याला माहित आहे की कोल्हापूर ही कला नगरी म्हणून ओळखली जाते. अनेक कलाकार ह्या कोल्हापूर नगरीतून घडले. असेच एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे, श्री सुरेश वाळवेकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये. सरांबद्दल मला आणखीन थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतं. सर अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत होते आणि त्यांचा अभिनयाचा पण प्रवास खूप सुंदर आहे. त्याचसोबत नाटक, अनेक प्रकारचे नाटक त्यांनी केले आहेत. विविध प्रकारच्या कला भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि त्याचसोबत सेवा निवृत्ती परिरक्षक अधिकारी POT ऍक्ट मध्ये ते कार्यरत होते. तर त्यांची जर्नी आपण सगळी त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत, बोलणार आहोत. त्यांचा प्रवास कसा होता, अभिनयाकडे ते कसे वळले आणि आता सध्या ते काय करतात ह्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. त्यांचे अनेक रोल जे त्यांनी केले, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक भूमिका त्यांनी निभावल्या, त्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सेवानिवृत्त परिरक्षक अधिकारी PO ऍक्ट मध्ये ते कार्यरत आहेत. त्याचसोबत विविध प्रकारचे अभिनय त्यांनी निभावले आहेत. अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे, अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांचा सगळा जीवन प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम सर, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आमच्या या स्टुडिओमध्ये. तुम्ही अभिनय क्षेत्राकडे वळलात, तर तुमचा जन्म मूळचा कोल्हापूरचाच आहे, तुम्ही कोल्हापूरचेच आहात. हो. अभिनय करावा असा तुम्हाला का वाटला त्यावेळेला? त्यावेळेस काय झालं, मी खाजगी नोकरी होऊन पुण्याला हॉटेल जीवनला मॅनेजर होतो. त्यावेळेस माझ्या मालकांची जे मित्र होते पडळकर होऊन, त्यांचे मित्र हे निळूभाऊ फुले, त्यांच्या तालमी नाटकाच्या तिथे वरती हॉलमध्ये चालायच्या. असंच एक दिवस त्यांनी मला बोलून घेतलं. म्हणजे तू काय इथं काय म्हणून आहेस? म्हटलं मी इथं मॅनेजर म्हणून आहे. तू सिनेमात किंवा नाटकामध्ये काम करशील का? मी हो म्हटलं. त्यानंतर त्यांनी मग सुरुवातच केली. तर एक मात्र त्यांनी सांगितलं की तू आता काम करतोस, पण हे सरकारी नोकरी पहिल्यांदा बघ. हे क्षेत्र कसं आहे, आवावरच्या पाण्यासारखं आहे, आज आहे उद्या नाही. त्या दृष्टीने मला मार्गदर्शन वेळोवेळी त्यांनी केलं. त्यामुळे मी बाळानो नवरे सांभाळामध्ये CID ऑफिसरचं काम, तर जाऊ विकत घेण्यामध्ये रविराज बरोबर काम केली, बँक मॅनेजर. नंतर पदराई सावलीमध्ये रामनगरकरांच्या घरच्या नोकराची भूमिका केली. असे अनेक चित्रपट झाले. त्यानंतर नाटकामध्ये माझा कोणा म्हणून मी, यामध्ये डबल रोल आहे. तो मरतो असं दाखवलं, पण प्रत्यक्ष तो मरत नाही. शेवटी गोंधळ सगळा दाखवलेला आहे. सरांच्या काही भूमिका ज्या आहेत, काही पिक्चर्स जे रिलीज झाले होते 1972 सालापासून ते ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. तर त्यातलेच काही त्यांचे सिनेमा आहेत जे खूप सुपर डुपर हिट झाले होते. त्यातले काही सिनेमा मी तुम्हाला सांगू इच्छिते. पहिला म्हणजे बाळानो नवरे सांभाळा. हा एक त्यांचा चित्रपट होता. त्यामध्ये निळू फुले यांनी प्रमुख भूमिका बजावली होती आणि सरांची CID ऑफिसर म्हणून त्यांनी त्यांची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर सुगंधी कट्टा, क्रांतिकारक म्हणून सर तिथे त्यांची भूमिका त्यांनी केली होती. त्यानंतरचा त्यांचा चित्रपट आहे पदराची सावली आणि त्याच्यानंतरचा आहे जावई विकत घेणे. असे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अभिनय त्यांनी त्याच्यामध्ये केले आहेत. त्यानंतर नाटक जे त्यांनी केले त्यामध्ये माझा कोणा म्हणू मी अशी एक त्यांची भूमिका होती. त्यामध्ये जी भूमिका होती ट्विन्सची, जुळ्यांचीच भूमिका त्यांनी निभावली होती त्यामध्ये. तर आपण ह्या कॅरेक्टर्स त्यांचे कसे होते, त्यांनी कशा प्रकारे त्यांची जर्नी होती ते आपण त्यांच्याशी बोलूयात. तुमचं जी प्रमुख भूमिका होती CID ऑफिसर, तो खूप हिट झाला होता रोल. म्हणजे त्यावेळेला खूप त्याची चर्चा झाली होती. त्याबद्दल थोडस आम्हाला माहिती कसं काय होतं सगळं ते. हे जे निळू फुले आहेत ते काहीतरी कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये सापडलेले होते आणि ते लपून त्या बंगल्यात बसलेले होते. आणि त्यानंतर हे आमचं ऑफिस दिल्लीला ठेवलं होतं. म्हणून मी त्या ठिकाणी आलो आणि त्यांच्या नोकराला म्हटलं कुठे आहेत दादासाहेब मोहिते, मी CID ऑफिसर म्हणून या ठिकाणी आलेलो आहे, तर मला त्यांची भेट घालून द्या. त्यानंतर मग त्यांची भेट झाली आणि नंतर मग त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला काय हवं वगैरे, काय पैसे वगैरे काय नाही. म्हटलं मी कर्तव्य करत असतो, त्या दृष्टीने मी पैशाचं नाव काढू नका, माझ्याबरोबर तुम्ही चला. असे ते त्यावेळेची तुमची भूमिका होती CIDची. त्याच्यानंतर आणखीन पण भरपूर तुम्ही कॅरेक्टर्स प्ले केलेले आहेत, वेगळे वेगळे रोल्स तुमचे आहेत. तर तुमचा सगळ्यातला असा
फेवरेट कोणता आहे जो तुम्ही आतापर्यंत तुम्हाला वाटतं की तो सगळ्यात बेस्ट होता? मला ते सीआयडी ऑफिसरच काम बायन नवरे सांभाळामध्ये हा, चांगलं झालं काम त्यात. तेच खूप म्हणजे अजून पण तुम्हाला हो. आठवणारी एक तुमची आठवणारी. अशी भूमिका आहे जी तुम्हाला अजून हो, हो, म्हणजे हो. छान वाटते की सगळ्या आतापर्यंतच्या रोल्स मध्ये तो सगळ्यात बेस्ट रोल होता. बरोबर. आणि त्यानंतर जे नाटक तुम्ही केले, बरेचसे नाटक तुम्ही केले, त्यामध्ये जो माझा माझा कोणा म्हणू मी. कोणा म्हणू मी हो हो. ह्या नाटकामध्ये त्यामध्ये डबल रोल आहे. तो Double स्वतः role तो गेलेला असतो, निभावला. त्यामुळे सगळं घरामध्ये सगळा गोंधळ झालेला असतो. बरं. आणि त्यानंतर त्याचं लग्न तिचं लग्न ठरतं त्यावेळेस ते एकदम अचानक तो स्वतः येतो त्या ठिकाणी. हम्म. आणि त्यामुळे ते सगळं म्हणजे गोंधळ झालेला असतो. बरं. म्हणजे अशा प्रकारची हो. ती भूमिका तुमची होती. बरोबर. आणि त्यानंतर आता अभिनय क्षेत्राकडे जेव्हा तुम्ही वळला तेव्हा म्हणजे काय विचार घेऊन तुम्ही तिथे आला की कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पुढे काम करणार आहात किंवा काय तुम्हाला वाटलं होतं त्यावेळेस? मी ठरवलं होतं किंवा जर का सरकारी नोकरी मिळाली नेहरू फुलेंनी सांगितल्याप्रमाणे तर ते सांभाळून हे अभिनय क्षेत्र पुढे चालू एक ठेवायचं. आवड म्हणून तुम्ही हे केलं हो, होतं. हो. अभिनय क्षेत्राकडे वळला ही एक तुमची आवड, एक हो. पॅशन म्हणून. बरोबर. त्याबरोबर तुम्ही आध्यात्मिक पण बरेचसे आध्यात्मिक, असे हो. आहात, म्हणजे आध्यात्मिक भरपूर असे विचार तुमचे आहेत. गुरुचरित्र वगैरे वाचले रोज सकाळी. वाचतात. त्याखेरीज पाणी घेत नाही मी. 14वा 18वा अध्याय. तर कोण आलेलं असेल तर सांगायला काय हरकत नाही. हा. गुरुचरित्र सप्ताह चालू असताना एक शिंदे म्हणून माझ्या ऑफिसमध्ये होते. त्यांना बदली पैसे देऊन सुद्धा त्यांची रद्द होत नव्हती. मग मला म्हणले तुम्ही मला नावानं हाक मारली तर बरोबर सुरेश तुझ्या आतनं मला भस्म दे. त्यावेळेस भस्म दिल्यानंतर त्यांची 4थ्या का 5व्या दिवशी बदली गडचिरोलीहून पुण्याला झाली. बस. नंतर पहिल्या दिवशी मी बसतो त्या पाटावर हा, हा. नागाचं पिल्लू ते बाहेर सोडलं. 5व्या दिवशी परत आणि झोपायचं भोंगळे टाकून गादीवर 7 दिवस झोपायचं नाही. बरं. अशा तऱ्हेने हे माझं आतापर्यंत करत आलो. बरं. आणि त्या लोकांना अनुभव चांगले आले. तर वास्कर वकील म्हणून कोणतरी होते ते यायचे. तर परिवार डिपार्टमेंटचे पाटील म्हणून मॅनेजर होते ते यायचे. पण पैसे कोणाकडे नाही. काय उदबत्ती लावा चला. हा. त्याने आपली विद्या जाती कमी होती बरोबर आहे. त्याला. हा, हा. त्यामुळे त्यानं पैशाचा अभ्यास त्यावेळेस कधीच करायचा नाही. बरोबर. ते आतापर्यंत सांभाळत आलं. खूप मस्त. आणि तुम्ही लोकांच्या मदतही बऱ्याच मदती प्रकारे झाली. सगळं म्हणजे केलं आहे. केलेलं आहे. समाज कार्य पण तुमचे मोठे आहे. सामाजिक तर अनाथ समाजकार्य- निराधार जी मुलं असतात निराधार मुलं त्यांना असतात. नोकरी लावणं, तर अन्नधान्य त्या संस्थेला पुरवठा करणे, तर कपडे लत्ते सगळी काय स्वतः देणे, ते आतापर्यंत करत आलोय. आणि मस्त. पुढे जोपर्यंत आहे तोपर्यंत करावं असं वाटतंय. तुमची इच्छा आहे की पुढे ते करत हो. राहणार तुम्ही सगळ्या म्हणजे बरोबर. जे सामाजिक आणि त्याला सेवा- याला साथ माझ्या मुलीची पण मिळाली. ती आरटी ऑफिसला असते बरं. आणि त्यामुळे तिने मला मदत वेळोवेळी केली या बाबतीत. छान. म्हणजे मुलगी पण तुमच्या सोबत ह्या सामाजिक हो या कार्यामध्ये कामात तुमच्या आहे. सोबत तिलाही याबाबत आवड आवड आहे. आहे. ती धार्मिक आहे. बर. मस्त. त्यानंतर आता जो पुढचा प्रवास तुमचा आहे, जी पुढची जर्नी आहे, त्याचे तुमचे फ्युचर प्लॅन्स वगैरे कसे आहेत? काय म्हणजे ही समाजसेवा तर झाला, आणि समाजसेवा हे राहणार. क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही इच्छा आहे का, म्हणजे पुढे काम करायची अजूनही? म्हणजे वाटतं आहे तशी काम करण्याची इच्छा आहे. पण आता तसे हल्ली काय झालं सगळे नवीन नवीन लोक घेण्याचे न्यू जनरेशन म्हणतात जनरेशन, हा. न्यू ते चालू आहे जनरेशन. सध्या. तर नोकरीमध्ये त्यानंतर सरकारी नोकरी मिळाल्यानंतर मला माझा जॉब मिळाला पुण्याला परिवीक्षा अधिकारी हो. म्हणून. ते PIT जे 1857 आहे तो कायदा. तर यामध्ये जे तुम्ही जज आहे जेवढ्या केसेस दिल्या असतील त्या प्रत्यक्ष जेलला जायचं, त्या कैद्याची मुलाखत घ्यायची, होम इन्क्वायरी करायची आणि त्यांची शिक्षा कमी करून आमच्या हाजरीखाली यायचं 2 वर्ष 3 वर्ष. आणि त्यानंतर तुम्ही त्याला नोकरी देणार नाही. त्यामुळे काय झालं, गव्हर्नमेंट मार्फत त्याला मदत देऊन स्वतः काम, शिवणकाम काय नाही शिकले असतील ती स्वतःच्या बाहेर उभं करायची. आणि त्यांची शिक्षा पूर्ण झाली किंवा त्यांना आम्ही लेखी देतो, इथलं कार्य तुमचं संपलंय, तुमचं तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. बरं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना हो. गाईड करत असतं. सेवानिवृत्त झाल्यानंतर आता काय नाही, आता फक्त घरी असतो. घरी आणि काय असेल ते मिळेल ते म्हणजे बाहेरची जी काय कामं मिळाली तर, नाही तर आहे घरी आरामात आहे हे वर्ष. छान. आता माझं वय जवळजवळ 77 लागलेलं आहे. 77 तुमचं हो. वय आहे. तुमचा लुक जो आहे, म्हणजे मला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन तुम्हाला विचारावं वाटतं की हा जो लुक तुम्ही आहे जो म्हणजे मिशा बरोबर. हे सगळं, हा असं का मेंटेन ठेवलेला आहे? हा याच्यामध्ये जवळजवळ बघा मी 28-29 वर्षापासून उदयसिंहराव गायकवाडांकडे मी नेहमी जात होतो. काही ना काहीतरी कामं. राजकारणामध्ये सुद्धा असं मी
राज्य कर्मचारी संघटनेचा उपाध्यक्ष होतो आणि त्यानंतर मी राजकारणात कॉर्पोरेशनची निवडणूक लढवायचं चालू होतं. पण गायकवाड साहेबांचा मी त्यावेळेस सल्ला घेण्यासाठी नेहमी वरचीवर जायचो. त्यांचा लुक बघितल्यानंतर मी याप्रमाणे लुक ठेवला त्याप्रमाणे लुक ठेवला आणि तो अजून मेंटेन ठेवला Maintain ठेवलाय. म्हणजे एकदम वेगळा लुक आहे म्हणून मला वाटलं की तो विचारावं की असं का. परवा सुद्धा मंडईमध्ये कपिलीचं मुलं 2 कॉलेजच्या मुली आल्या मी घाबरलो कारण मी मुलींशी जास्त बोलत नाही. काका 2 मिनिटं थांबा, तुम्ही गायकवाड साहेबांचे भाऊ आहेत का? मी बोललो नाही, मी फक्त जातो येतो बोललो त्यांच्याकडे. अच्छा, तसा लुक तुम्ही तो मेंटेन हो, ठेवला. हो. एकदम तुम्हाला असे प्रश्नही काही वेळेला येतात. आता जे यंग जनरेशन आहे म्हणजे आता जस्ट तुम्ही मेन्शन केलं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इतकं आता टफ कॉम्पिटिशन हो, हो. यंगस्टर्सना खूप वेळा स्कोप दिला जातो आणि बऱ्याच ज्यांच्याकडे अभिनय असा आहे जे करू शकतात त्यांना ते मागे पडले आहेत. पडलेत. मग अशा वेळेला तुम्हाला आता विक्रम मोकलेच घ्या, तो एवढा अभिनय क्षेत्र एवढं चांगला असतो त्याला कामं हल्ली जास्त मिळत नाही. बरोबर, म्हणजे बऱ्याचदा असं हो. होतं. मग अशा वेळेला तुम्ही जे आपल्याला व्ह्युअर्स आपले बघतायत त्यांना तुम्हाला असं काही संदेश द्यायचा आहे की म्हणजे ह्या लोकांना पण फोकसमध्ये येता येईल. बरोबर, माझं म्हणणं आहे की नवीन लोकांनी या कार्यक्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रात यावं. पण जुने लोक आहेत ते आता काय त्यांनी जर का त्यांना स्वतःहून कोण घेतच नाही म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. नवीन लोकांनी येऊन स्वतःचं अभिनय क्षेत्र वाढवावं, सामाजिक कार्य वाढवावं बरोबर, आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःच एक व्हील पॉवर म्हणतात ती आणावी. समजा एक मी तुम्हाला हात ठेवला डोक्यावर की त्या दृष्टीने तुमचं पुढे जे काय असेल ते काम व्हायला पाहिजे. आता सध्या मुलगी सुद्धा माझी रोज सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर माझ्याकडनं हात डोक्यावर ठेवून घेतली, नंतर पुढे ऑफिसच्या पायरीला नमस्कार करायचे मला नमस्कार करते, नंतर पुढे जाते ती. म्हणजे आतापर्यंत हा तिचा जवळजवळ बघा बरेच वर्ष हा कार्यक्रम चालू आहे तिचा. लोकांना अनुभव चांगले आहे आणि मला ते त्याचा गर्व नाही मला अजिबात. तर काय देणगी त्यांची आहे, आपण जो सेवा करतो त्यांची तोपर्यंत आपल्याकडे राहणार ती. आणि आपण त्या सेवेच्या बाहेर गेलो समजा गर्व झाला किंवा ती सेवा आपोआपच बंद होणार, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि जे यंग जनरेशन पण आहे त्यांनी पण हे समजून घेतलं पाहिजे की पूर्वी जे ऍक्टिंग म्हणजे जे एक प्युअरिटी होती ती आता एवढी दिसून येत नाही. म्हणजे आता स्ट्रगलिंग लाईफ आहे, पूर्वी सुद्धा म्हणजे स्ट्रगल असायची पण पटकन त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळायच्या. आता इतकं वाढ झाला आहे सगळं फिल्म इंडस्ट्री म्हणा किंवा जे काही सुरू असतं बाहेर स्ट्रगलर्स आहेत त्यांच्यासाठी हा चांगला मेसेज आहे की त्यांनी प्युअर म्हणजे जे प्युअर पर्सन प्युअर मेंटॅलिटीने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. कुठेही खेचाखेची न करता एका चांगल्या मनाने पुढे गेलं पाहिजे. दुसरं असं या क्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये असताना सुद्धा कुठली आपण स्वतः व्यसन लावून नाही घेतलं. महत्वाचं ते काम तर जातं तो मनुष्य म्हणजे कायम मनुष्यही संपून जातो. अशा म्हणजे भरकटत गेल्यामुळे बरेचसे असे विषय होतात. त्यामुळे त्यांनी सांभाळून हे सगळं केलं पाहिजे. खूप सुंदर मेसेज तुम्ही दिला. तुम्ही इथे आला, तुमची जर्नी सगळी आमच्यासोबत शेअर केली. खूप छान इन्स्पायरिंग तुमची जर्नी आहे. छान मेसेजही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.